माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? धाडलं बोलावणं जणू साईनं ये म्हणाला तो. चला चेंडू आलेला आहे तिकडनं. काय जबरदस्त फटका होता त्या ठिकाणी. फलंदाज निलेश बंद्रे यांचा जर आपण विचार केला, जबरदस्त असा फलंदाज आहे. टीम 94 च्या माध्यमातून आदिवासी प्रीमियर लीग मध्ये तो आपल्याला पाहायला मिळेल. ऑफसाईडच्या दिशेने गॅप मध्ये चेंडू, कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मधनं सुरेख फटका निलेश बंद्रेच्या बॅट मधनं. अजून एक क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा चौकार. थँक्यू डीजे. काय जबरदस्त दोन फटके खेळलेत. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली रक्षक. दोन चेंडू मध्ये दोन मोठे फटके मारल्याच्या नंतर निलेश याला मात्र कंट्रोल केला गेलाय, बाद केला गेलाय. म्हणजेच महेश भोईर याच्या माध्यमातून फलंदाज बाद. सुरुवातीच्या दोन चेंडूने असं आपल्याला दर्शवलं की नक्कीच थोडंसं आज नशीब खराब आहे आणि ज्या हाताने जो चेंडू टाकतोय महेश भोईर काहीतरी चुकतंय. मात्र जसं म्हटलं होतं ना की हातावरील रेषा ज्या दटलेल्या आहेत ना त्यात भविष्य शोधत बसू नका. तुमच्या हाताने ती मेहनत करा आणि मेहनत केली तर नक्कीच त्याचं फळ मिळतं. महेशने दाखवून दिलंय. आणि आता आपण पाहू शकता आलाय नव्यानं फलंदाज आयुष वाघे. पिता पुत्राची जोडी मैदानाच्या आतमध्ये या क्रिकेटच्या मैदानावरती. क्लीन बॉल, व्हाट अ बॉलिंग बाय महेश भोईर. सुपर्ब डिलिव्हरी अँड क्लीन बॉल आयुष वाघे. थँक्यू डीजे. आपण पाहतोय काय जबरदस्त गोलंदाजीवरती आपल्या चेंडूंवरती विकेट या ठिकाणी मिळवत असताना महेश भोईर नावाचा हा अष्टभुजा लहूपाडा संघाचा गोलंदाज आलाय ऑन हॅट्रिक. ऑन हॅट्रिक असलेला गोलंदाज महेश भोईर. त्या समोर आहे निवृत्ती. वड बॉल, चेंडू पडल्याच्या नंतर खाली राहिलाय. या पिचचा हा नक्कीच एक कलात्मक एरिया आहे. त्या एरियामध्ये चेंडू पडल्याच्या नंतर कधी कधी खाली होतो, कधी कधी खाली राहतोय, कधी कधी अप होतोय आणि त्यामुळं फलंदाजांना फलंदाजी करणं कठीण जाईल. आपण पाहिले भरपूर टुर्नामेंट या खेळपट्टीवरती पाहिलेले आहेत. शॉर्ट पिच बॉल शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. बीट झालाय फलंदाज. सुरुवातीच्या दोन चेंडूवरती मार खाला, मात्र त्यानंतर फलंदाजांना खेम्यामध्ये पाठवण्यासाठी यशस्वी झाला महेश भोईर. धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 10 धावा या धावफलकावरती पीर बाबा पापडी संघाच्या. चला जास्त वेळ घेऊ नका विनंती करतोय दोन्ही संघांना. आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा खेळवली जाते. पदाधिकाऱ्यांची जी कमिटी जर पाहिली तर सन्माननीय श्री रघुनाथजी जोगारी अध्यक्ष, उपाध्यक्ष पिंट्यादादा परेड, कार्याध्यक्ष विकासजी वायडा, प्रमुख सल्लागार बाबूदादा महाली, संतोषजी डोंगरे आणि हेमंत सुतार, तसेच सुनीलजी पागी आणि सचिव साहेब सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व अविनाश ठाकरे. त्यानंतर सदस्य कमिटी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. मात्र जसं वेळ मिळेल ही कमिटी सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आणि आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची
APL ची तयारी सध्या सुरू झाली आहे. ऑन साइडला शॉट पुल केलाय, शतरक्षक तैनात आहे आणि बरोबर शतरक्षकाला शोधून काढलाय. जयेंद्र बागे झालाय बाद. थँक्यू डीजे. नव्यानं फलंदाज सोहन आलाय. सोहन दळवी नावाचा हा खेळाडू. सोहन याच्याकडे सुद्धा चांगली फलंदाजीची लकब आहे, चांगला टॅलेंट त्याच्याकडे आहे. का आलाय? कारण या अगोदर जो फलंदाज बाद झाला होता तो म्हणजे जयेंद्र बागे नाराज मानून नक्कीच मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला बघायला मिळतोय. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली शतरक्षक आलाय आणि या ठिकाणी झेल टिपलाय. फलंदाज बाद झालाय. सोहन आला आणि सोहन आल्या पावली परत जात असताना आपल्याला कॅमेरामध्ये बघायला मिळतोय. फलंदाज बाद. सोहन बाद होत असताना आपण पाहतोय नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोण येईल तर फलंदाजांची बाद होण्याची झडी लागलेली आहे, बाद होण्याची लाईन लागलेली आहे. आता कुठेतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. पेरबाबा पापडी संघासाठी ही गोष्ट चांगली नाहीये. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा विचार केला तर खजिनदार म्हणून आपण पाहतोय म्हणजे रुपेश जी गोवारी चंद्रपाड्यातून बिलॉंग करतात. सध्या क्रिकेटमध्ये जास्त या आपल्या असोसिएशन मध्ये बघायला मिळत नाही, मात्र ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांनी चांगला हात ते दाखवत असताना एक गावी क्रिकेटमध्ये चंद्रपाड्याच्या संघाच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय जयवंतजी तारवी या गावचे ग्रामस्थ निलेश जेदिवा आणि त्यांचे सहकारी गावदेवी भेंडीपाड्याच्या वतीनं मी त्यांना आमंत्रित करतोय स्टेजवरती. या आसनस्थ बा या स्टेजवरती येऊन आपल्याला आमंत्रण आहे या आयोजकांच्या माध्यमातून. समीर, व्हॉट बॉल, व्हॉट अ बॉल, नाईस डिलिव्हरी. एक जबरदस्त अशी गोलंदाजी लहुपाडा संघाच्या माध्यमातून बघायला मिळते. वेग चांगला आहे, टप्पा चांगला आहे, दिशा चांगला आहे, परिणाम निर्धाव. चेंडूची समाप्ती. धावसंख्या बघा किती, फक्त 10 धावा या सुरुवातीच्या 2 चेंडू मध्ये आल्या होत्या. आता 1 धाव मात्र मिळाली जाते. ही 11वी धाव किती चेंडू नंतर आले. मला वाटते जवळजवळ एकूण 7 चेंडू नंतर ही 11वी धाव आली. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 10 धावा येऊन सुद्धा बघा कसं कमबॅक केलं लहुपाडा संघाने. ह्या क्रिकेटमध्ये शिकण्याच्या गोष्टी आहेत. तुमच्यावरती सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये जरी प्रहार झाला असेल तरी तुम्हाला स्वतःवरती विश्वास झाला असेल ना तर तुम्ही जग जिंकू शकता आणि ते जग जिंकण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. शॉर्ट पिच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. पंच आमच्याकडे वळतात आणि सांगतात की हा चेंडू वाईट बॉल. वेग चांगला होता मात्र दिशा खराब. आणि ज्या वेळेस तुमची दिशा खराब असेल त्यावेळेस पुढे जाऊन तुमची दशा खराब व्हायला वेळ लागत नाही. धाव फलक 12 या धावसंख्येवरती. समीर भुरकुट पुन्हा एकदा लॉर फुल टॉस, गॅप मध्ये चेंडू टाकलाय. शतरक्षक आहे तिकडे मात्र संधी मिळणार नाहीये. चेंडू 1 बाउन्स न जाईल 4 धावांसाठी. चौकार. थँक्यू डीजे. आदिवासींचा धून तारपा हे एक वाद्य जे जगप्रसिद्ध आहे आणि प्रत्येक नागरिकाला प्रत्येक प्रेक्षकाला ते नक्कीच वेळ लावत असताना सध्या नो चेंडू, नो +4. हा पंजा आलाय एक्स्ट्राच्या रूपानं. समीर याच्या माध्यमातून या चौकारनिशी धावफलक, या पंजानिशी धावफलक पुढे सरकतोय 21 वरती. आणि आता अजून एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागेल. वेग निर्माण करण्याच्या नादामध्ये किंवा मग यॉर्करच्या नादामध्ये कदाचित हा चेंडू या ठिकाणी पडला असावा. फ्री हिट. शॉर्ट पिच बॉल, हवेमध्ये चेंडू समोर खेळलाय. विशाल थापड त्या ठिकाणी आहेत. झेल टिपलाय मात्र पाहणं गरजेचं आहे. आणि सहजतेनं 2 धावा पूर्ण. 2 धावेने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 23 या धावसंख्येवरती. धावसंख्या 23 धावा या धावफलकावरती लागल्या. षटकाची झाली समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 23. त्यासाठी किती गडी त्यांनी गमावले तर 4 गडी गमावलेत आतापर्यंत. नव्याने गोलंदाजी मार्कवरती येत असताना विशाल थापड स्वतः येतात.
शेवटचा षटक हाताळण्यासाठी आपण वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा विचार केला तर सदस्य मंडळी आपल्याला जर बघायला मिळाले तर सागरजी घायाळ चंद्रपाड्याचे आहेत, संतोषजी कोम सदस्य आहेत या असोसिएशनचे, सतीशजी दळवी सदस्य आहेत, प्रशांत जाधव हे सुद्धा सदस्य आहेत, शंभू बलंगे हे सुद्धा सदस्य आहेत, अलेश बेंद्रे हे सुद्धा सदस्य आहेत, कृष्णा लोखंडे हे सुद्धा सदस्य आहेत, त्यानंतर सागर सोमन हे सुद्धा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत, सागर माळी म्हणजे मी स्वतः सदस्य आहे, त्यानंतर अजयजी वरठा हे सुद्धा सदस्य आहेत, अजितजी गोवारी हे सुद्धा सदस्य आहेत. दरम्यान विशाल थापड आलेत बॉलिंग मार्कवरती. अराउंड द लेग या ठिकाणी चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू थोडासा दिशा बदलली आणि आउटसाइड द ऑफ स्टंप बाईच्या रूपाने या 4 धावा मिळतात. 4 धावेनं धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 27 या धावसंख्येवरती. जयवंत भडांगे जे पोमण चे ग्रामस्थ आहेत ते सुद्धा या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत. त्यानंतर भावेशजी बाबर कारखानपाड्याचे ग्रामस्थ आहेत, ते सुद्धा या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत. विशाल थापड पुन्हा एकदा, चांगला चेंडू पडल्याच्या नंतर चेंडू आता खाली राहिलाय, धावफलक कायम आहे ते म्हणजे 27 वरती. चंद्रपाड्याचे विद्यमान सरपंच दिनेशजी काटेला हे सुद्धा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत. लेग स्पिन पद्धतीचा हा चेंडू बॅक ऑफ द हँड आणि या ठिकाणी कॉट बिहाइंड द विकेट, फलंदाज बाद प्रतीक. आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते या षटकाचे किती, तर एकूण 3 चेंडूंचा खेळ झालाय. नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो खेळण्यासाठी. न्यू बॅटर अरुष वाघे आलाय आणि अरुष वाघे याच्यावरती विश्वास नक्कीच टाकलाय, त्याला मैदानामध्ये पाठवलंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आतापर्यंत 27 वरती कायम आहे. 27 वरती अजून सुद्धा कायम आहे. 3 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. मी म्हणत इथे एक संधी आहे, अपील केले, मात्र बघा काय घडतंय. तर एक धाव लेगबाजच्या रूपानं, लेगबाईनं धावफलक पुढे सरकला गेला 28 वरती. 3 षटकांचा हा मॅच आहे. 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत आणि आता सामना करेल तो म्हणजे निवृत्ती. निर्धाव चेंडूची समाप्ती. एक मात्र चेंडू जो सध्या बाकी आहे या इनिंगचा विशाल यांच्या माध्यमातून. क्या बात आहे. एकच धाव या ठिकाणी मिळाली. कुठल्या पद्धतीने तर लेग बायच्या रूपाने एक धाव मिळते. धावफलक पुढे सरकतो. 29-30 धावांचं लक्ष्य समोर ठेवलंय. बाबा स्पोर्ट्स कामर रेल्वे स्टेशन आणि जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा असा पहिला सामना झाला. त्यामध्ये पेंढरीपाडा संघाने बाजी मारलेली आहे. अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा आणि पीरबाबा स्पोर्ट्स पापडी हा संघ या ठिकाणी मैदानामध्ये लढताना दिसतोय. त्यानंतर 2 विजयी संघांमध्ये मॅच होईल आणि त्यानंतर सह्याद्री स्पोर्ट्स बाफाणे आणि साईनाथ नवीनपाडा वसई रानगाव हा मॅच होईल. तर यामध्ये आपण पाहू शकता काय घडतंय काय बिघडतंय. सध्या तरी आपण जर पाहिलं तर वसई तालुका म्हटला की सागरी, नागरी आणि डोंगरी असे 3 भागामध्ये वाटल्या गेलेला हा तालुका आहे. मात्र सध्या तर आपण पाहतोय आदिवासी म्हटलं की जंगल भागामध्ये राहणारा हा समाज आणि सध्या आपल्याला बघायला मिळतंय की त्या जंगलाला दिवार मारण्याचं काम केलं जात आहे. त्याविषयी नक्कीच तुम्हाला जनजागृती करावी लागेल, कारण हमारा जंगल और हमारा राज, हमारे गाव में हमारा राज या उक्तीनुसार आपण या जंगलाचे राखणदार म्हणून गणले जातो आणि आदिवासीमध्ये आदिवास ज्याचा आहे आपण या देशाचे मालक म्हणून गणला जातो. जो द्रविड समाज जो आहे, आदिवासी समाज आपला आहे,
तो सर्वश्रेष्ठ आहे. इकडनंच भरपूर समाजांची निर्मिती झाली आहे आणि सध्या आपण पाहतोय की ज्या जंगलावरती आपण उदरनिर्वाह करत होतो किंवा मग आहोत तिथेच आपल्याला बंदी करण्याचं काम नक्कीच केलं जात आहे. मात्र रक्षण करणारा कोण जर असेल जंगलाचं ते आपण आहोत आणि ते रक्षण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्यासाठी जनजागृत होणं गरजेचं आहे. समजने वाले को इशारा काफी. त्यासाठी पावलं तुम्हाला उचलावी लागतील. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन सह सचिव म्हणून आपण हितेश बलंगे यांना सुद्धा पाहू शकता. जे चंद्रपाड्याचे रहिवासी आहेत. हितेश बलंगे या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव आहेत. आदिवासी प्रीमियर लीग 28 जानेवारी तो 1 फेब्रुवारी अशी आपल्याला बघायला मिळेल. ज्या ज्या खेळाडूंनी नक्कीच आपला प्रवेश शुल्क जमा केलं नसेल ते प्रवेश शुल्क कृष्णा भोईर यांच्या ऑनलाईन QR वरती तुम्ही सुपूर्द करायचे आहे. तसंच आपले टी शर्टची साईज सुद्धा आपण सांगायची आहे आपापल्या संघ मालकाला. 4 गटामध्ये ह्या मॅचेस खेळवल्या जाणार आहेत. 4-4चा गट केला गेलाय. 16 फ्रँचायझीस आहेत आणि या 16 फ्रँचायझीस मधनं 16 टीम मधनं एक विजेता एक अंतिम विजेता उपविजेता असे पारितोषिक आपण देणार आहोत. एकूण 5 दिवसाची स्पर्धा असेल. 28, 29, 30, 31 आणि 1 म्हणजे येणाऱ्या काही दिवसांमध्येच आदिवासी प्रीमियर लीग आपल्याला नक्कीच सन्माननीय श्री हजरतजी शेख यांच्या माध्यमातून आपल्याला पुरवल्या गेलेल्या कॉमन प्रीमियर लीगच्या मैदानावरती ती खेळवली जाणार आहे. त्याबद्दल SS एंटरप्राइजेसचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करणार आहोत. महेश आणि समीर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अष्टभुजा लहुपाडा संघाच्या माध्यमातून स्ट्राईक वरती समीर गेलाय आणि महेश हा नॉन स्ट्राईक वरती आहे. लक्ष आपण जर पाहिलं कितीचं लक्ष आहे तर 30 धावांचं लक्ष आहे. त्याला 15 मिनिटांमध्ये प्रत्येक संघाला विनंती असेल की आपली 3 षटकं पूर्ण व्हायला हवीत हीच अपेक्षा आहे. कारण की आयोजकांचा वेळ सुद्धा आज वाचणं गरजेचं आहे. पाहुण्यांचा आदर सत्कार सुद्धा त्यांना करावा लागेल. निलेश याचा पहिला चेंडू आणि त्या चेंडूला खेळला डीप स्क्वेअर लेगच्या वरना समीर बुरकुण्याने एक मोठ्या धावसंख्येसाठी षटकारासाठी षटकार. दरम्यान निलेश याच्यावरती आक्रमण पहिल्याच चेंडूवरती जी सुरुवात त्याने केली होती तशी सुरुवात समीरने केली. अजून एक पाऊल पुढे समीर मात्र 2 चेंडूमध्ये 12 धावा बनवतोय. कंपॅरिझन जर पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूमध्ये पहिल्या इनिंग मध्ये 10 धावा आल्या होत्या. दुसऱ्या इनिंग मध्ये पहिल्या 2 चेंडूमध्ये 12 धावा आल्या. येस डीजे. थँक्यू डीजे, धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय की 2 चेंडूमध्ये 12 धावा तब्बल घेतल्या गेलेल्या आहेत. चित्र स्पष्ट करण्याच्या मार्गावरती आता मात्र आपण पाहू शकता पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न समीर बुरकुण यांच्या माध्यमातून ओळखलं गोलंदाजाने. आणि निलेश याने बघा लगेच आपली लेंथ जी होती ती लेंथ चेंज केलेली आहे, लाईन चेंज केली आहे. निलेश राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा लॉवर फुल टॉस. पुन्हा एकदा केली चूक आणि चुकीला माफी नाहीये क्रिकेट विश्वामध्ये. पुन्हा एकदा अजून एक मोठा फटका. बिग शॉट बाय समीर बुरकुण. षटकार.
काय जबरदस्त फटके खेळतोय आणि त्याला जे हवे आहेत तेच चेंडू हा गोलंदाज टाकतोय. त्यामुळे मी म्हणेन पोषक वातावरण निर्माण झालंय समीरसाठी. धावसंख्या झाली 18. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी फुल केलाय, फुल पॉवरफुल ठरलाय आणि पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये धावसंख्येचा आकडा वाढतोय तो म्हणजे षटकाराने 6 धावा. पाच चेंडू मध्ये मला वाटतं 24 धावा आल्यात. आता 13 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. समीर याने वेळ वाचवलं तर नक्कीच आयोजक थँक्यू सांगतील त्याला. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. मॅच अजून बाकी आहे. हवेमध्ये खेळलाय चेंडू, शतरक्षक आहे मात्र शतरक्षकाच्या हातामध्ये येईल का? नाही. हा षटकार, बॅक टू बॅक अजून एक मोठा फटका आणि आजच्या दिवसातला सर्वात कमी चेंडू मध्ये केलेला पाठलाग, यशस्वी पाठलाग समीर बुरकुण याने वैयक्तिक 30 धावा केल्या. मॅन ऑफ द मॅच कोण असेल तर नक्कीच समीर बुरकुण. जबरदस्त गोलंदाजी आणि जबरदस्त फलंदाजी परिणाम मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरतोय समीर या. आणि लगेच टॉस साठी सुद्धा विशालजी थापड यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय आणि जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाच्या कर्णधाराला सुद्धा या ठिकाणी आमंत्रित करतोय या. आणि लगेच आपण टॉस करूया पुढील मॅचचा. काय जबरदस्त मॅच झाला बघा, ज्या पद्धतीने हायलाइट दाखवली जात असेल आणि डीबीएन त्या माध्यमातून लगेच दर्शवलं जात आहे कशा पद्धतीने बघा हे षटकार दाखवले जातात. सुरुवातीपासून ते आतापर्यंत 6 चेंडू मध्ये 30 धावा कशा केल्या समीर याने. आणि निलेश बंद्रे सारखा जो सेकंड आयकॉन प्लेअर आहे त्याच्यावरती तुटून पडला होता. हे आहे ऑडिशन आपलं आदिवासी प्रीमियर लीगचं आणि ही आहे हायलाइट मॅचची. जे 30 धावा या ठिकाणी कुठल्यात एका षटकामध्ये काम फिनिश केलंय आणि आयोजकांचा वेळ नक्कीच वाचवलाय. क्या बात आहे समीर, सुपर बॅटिंग. मी सन्माननीय नरेशजी दिवा यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच वितरित करूया. मात्र त्या अगोदर टॉस करूया. दोन्ही कर्णधार आलेले आहेत. हा, जयवंतजी तारवी यांना विनंती करू त्यांच्या शुभ हस्ते टॉस करूया. आपण टॉस करूया. टॉस तर नरेशजी दिवा यांना या ठिकाणी आमंत्रित केलं गेलंय.